हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर हा पार्ट 2 आहे. पार्ट 1मध्ये मी तुम्हाला कटिंग दाखवली. आता बघा आपण पार्ट 2मध्ये अस्तर आणि मेन ब्लाऊज पीस हे जोडून झालेले आहे आपले. तर आपण फ्रंट पार्ट बघूया प्रिन्सेसचा. तर सगळ्यात पहिले असं लावून घ्यायचं, राईट आणि लेफ्ट. कधी-कधी लोकं बिगिनर असल्यामुळे ह्या साईडला लावून घेतात. त्याच्यामुळे दोन्ही पार्ट एकावर एक पहिले साईडला ठेवून घ्या. मग जॉईन करायला सुरुवात करा. तर बघा आपली कटिंग ही परफेक्ट आहे की नाही आता आपल्याला समजेल. आपण हा जो जॉईंट मारतोय बघा तो एकदम असा परफेक्ट एकावर एक आलेला आहे. एकही पार्ट कमी किंवा जास्ती नाही झालेला आहे. म्हणजे आपण जी कटिंग केली आहे ती एकदम बरोबर आली आहे आपली. अशाच प्रकारे आपण दुसरा पण पार्ट जोडून घेऊ. आपले दोन्ही पार्ट जोडून झालेले आहेत. आता आपण हुक लूपची पट्टी बनवूया. आपण जे टक्स मारले होते ते टक्स मारून घेऊया पाव इंचावर. असे दोन्ही प्रकारे टक्स मारून समोरासमोर ठेवून बघावे. बघा एकदम समोरासमोर आहे आणि वरतून थोडं कट करून घेतलंय. तर पट्टीसाठी ही जी आहे ही आयपट्टी आहे, त्याच्यासाठी मी 3.5 इंचाचा कपडा कट केलेला आहे. अस्तर आणि ब्लाऊज पीस हे दोन्ही घेत जावा पट्टी लावताना. फक्त ब्लाऊज पीस नका घेत जाऊ, अस्तर त्याच्यामध्ये नेहमी टाकत जावा. आपण खालच्या साईडनं वरच्या साईडला फोल्ड मारत आहोत. ही आपली लूप पट्टी झालेली आहे. त्याच्या बाजूला आपण अजून एक पाव इंचाच्या अंतरावर अजून एक शिलाई मारून घेऊ. तर ह्या साईडला आपल्याला हुकपट्टी करायची आहे. ती मी 3 इंचाची कट केली आहे आणि तिला एक अशी फोल्ड मारून घेतली. वरच्या साईडला थोडा एक्स्ट्रा कपडा सोडून आपण ती अर्ध्या इंचाची जी मार्जिन सोडली आहे त्या मार्जिनवरच बरोबर आपल्याला फिटिंग करायची आहे. आणि अर्धा इंच मार्जिन सोडली तर अर्धा इंचावरच करा, पाव इंच घेऊ नका किंवा जास्तीही घेऊ नका. अशा प्रकारे आपली हुक आणि लूप पट्टी लावून झालेली आहे. एकावर एक आपली पट्टी ठेवून बघायची आहे आपल्याला. एक्स्ट्रा असेल तर कट करून टाकावे. आता आपण बॅक पार्टला शोल्डर जॉईंट करून घेऊ. चांगल्या प्रकारे पफ आलेला आहे आपल्या ब्लाऊजला. तर बॅक पार्टचा आपण टक्स मारून घेऊ. टक्स हे मी नेहमी कमरेच्या अर्धा मारत असते. इथे 3.5 इंचावर टक्स येतात आहे आणि उंची 4 इंच आहे. गळ्याच्या वर टक्स जाऊन देऊ नका, त्याच्यामुळे टक्स खेचला जातो. कधीही गळ्याच्या खालीच राहू द्या. आता आपण हे दोन्ही टक्स मारून घेऊ. टक्स मारून झाल्यावर आपण शोल्डर जॉईन करून घेऊ. आणि जी खालची जी पट्टी असते फोल्डिंगची, तर हा प्रिन्सेस कट ब्लाऊज असल्यामुळे ती सगळे एकत्र लावूया फ्रंट पार्टला आणि बॅक पार्टला. अशा प्रकारे आपले शोल्डर जॉईन झालेले आहेत. एकावर एक डबल शिलाई मारत जावा. तर आपण याच्यासाठी बघूया पायपिंग पट्टी कट करायची आहे. आपल्याला क्रॉसमध्ये पायपिंग पट्टी कट करायची. आता ही डिझाईनच बघा कशी क्रॉसमध्ये आहे, त्याच्यामुळे मला अजून सोपे पडले. मला 2 पट्ट्या खूप झाल्या पायपिंगसाठी. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते कमेंट्समध्ये विचारा. बघा मी कशी पायपिंग करते. मी एक साईडने फोल्ड करून घेतलेलं आहे. तुम्ही अशा पद्धतीने पायपिंग करा, कधीच तुमची पायपिंग उभी राहणार नाही, पलटी मारणार नाही आणि एकदम फिटिंगमध्ये बसेल. तर मी जो एक्स्ट्रा कपडा आहे पायपिंगचा तो मी कट करून घेते. मला जेवढा कपड्याची गरज आहे मी तेवढाच घेईल आणि फिनिशिंगमध्ये एकदा सरळ करून घ्या. परत एकदा हुकपट्टी आयपट्टी बरोबर आहे की नाही ते नेहमी पायपिंग लावायच्या अगोदर बघत जावा. पायपिंग लावल्यानंतर कधी कधी वर खाली होऊन जाते. पायपिंग जेव्हा शोल्डरच्या इथे येते तेव्हा थोडीशी उडून धरत जावा, जेणेकरून शोल्डर एकदम फिटिंगमध्ये बसतील. बघा शोल्डरच्या इथे थोडीशी ओढत जावा. 1 फूट मार्जिन सोडून मी पायपिंग पट्टी जोडून घेतलेली आहे.
तिला फोल्ड करून खालच्या हाताने अंगठ्याच्या साहाय्याने कपडा पुढे ढकलून वरचा कपडा मी गोल करत जाईल आणि अशा प्रकारे मी त्याला एक शिलाई मारून घेईल. शिलाई एकदम त्याच्या दोघांच्या मधूनच गेली पाहिजे, आजूबाजूला किंवा पायपिंगवर गेली नाही पाहिजे. त्याच्याने पायपिंग नीट येणार नाही, दिसायला चांगले दिसणार नाही. हे बघा, मी एक लेस पण लावून घेतलेली आहे. आता आपण जे स्लीव्स कटिंग केले होते ते बरोबर आपले बसलेत की नाही ते बघूया. अशा प्रकारे पहिले एकदा लावून बघा. हे बघा, एकदम बरोबर आहेत. खड्ड्याची बाजू ही स्लीवची पुढे आली पाहिजे. खड्ड्याच्या बाजूला फुल्ली करून घेत जावा. बघा, अशा प्रकारे आपली स्लीव्स जोडून झालेली आहे आणि ही बाही कुठेच कमी जास्ती आपल्याला पडलेली नाही आहे. तुम्ही माझ्या पद्धतीने बाही कटिंग करून बघा, कधीच जॉईंट करताना तुम्हाला कमी किंवा जास्ती पडणार नाही. आता आपण फिटिंगची शिलाईचं बघूया. कडेने आपल्याला वरच्या साईडनं खालच्या साईडकडे शिलाई मारून घ्यायची आहे. कधी शिलाई मारताना वरच्या साईडनं खालच्या साईडला मारावे आणि दोघांचा मध्य बॅक पार्टचा मध्य काढून घ्यायचा आणि त्या मध्यावरच फ्रंट पार्ट ठेवून त्याच्यावरच बरोबर आपल्याला शिलाई मारायची आहे. बघा, इथे माझा फ्रंटचा पार्ट आहे तो पाव इंच जास्ती झालेला आहे, तो मी कट केला. एवढाच पाव इंच आपल्याला दुसऱ्या साईडनं पण निघला पाहिजे, नाहीतर मग आपली स्टिचिंग कुठेतरी चुकली आहे असं समजून घ्यायचं. कारण का कटिंग तर आपण एकावर एक ठेवून केली आहे, मग एका साईडला जास्त आणि एका साईडला जर कमी कपडा उरला तर आपली स्टिचिंग कुठेतरी चुकली हे लक्षात येऊ द्या. तर आपण एकावर एक ठेवून परत दुसरी साईड आपण जॉईन करून घेऊया. बघा, इथे सुद्धा आपला बरोबर पाव इंचच कपडा एक्स्ट्रा उरला आहे फ्रंट साईडचा, म्हणजे आपली जी स्टिचिंग जी आपण शिलाई केली आहे ती एकदम बरोबर आलेली आहे. आता पूर्ण असे गोल खालून पट्टी लावून घेऊ. ही पट्टी मी 2 इंचावर कटिंग केली आहे. तिला एक साईडने फोल्ड करून घेऊ. पट्टी लावून झाल्यावर मी नेहमी फिटिंग मारत असते. तुम्ही ही पट्टी प्रत्येक ब्लाऊजला, फोरटक्सला, कटोरीला, प्रिन्सेसला लावू शकतात. ह्या पट्टीमुळे फिटिंग एकदम चांगली बसते. खालून कपडा कमरेला धरून बसतो, मागून ब्लाऊज वर उचलत नाही. बॅक पार्टचे दोन्ही टक्सचे जे तोंड आहे ते एकदम समोरासमोर ठेवायचे. एक त्या साईडला नाही तर दोन्ही एका साईडला नाही येऊन द्यायचे, त्याच्याने आपली फिनिशिंग खराब होते. एक्स्ट्रा धागे कपडा कट करत जावा, जेणेकरून आपली फिनिशिंग नेहमी चांगली दिसेल. ब्लाऊज पूर्ण शिवून झाल्यावर प्रेस करून हुकलूप करूनच कस्टमरला देत जावा. प्रेसमुळे तुम्ही जी ही फिनिशिंग केली आहे ही अजून चांगली दिसून येते. ब्लाऊज द्यायच्या अगोदर कधीही प्रेस केल्याशिवाय कधीच कुठल्या कस्टमरला देऊ नका. आता ही आपण त्याच्यावर एक 5 नंबरची शिलाई मारून घेऊ. बघा, माझे ओरलक कंप्लीट झालेली आहे, खालून पट्टी दाबून झालेली आहे. आता आपण फिटिंगचं बघूया. फिटिंगसाठी बघा, छाती 30 इंचावर आहे, तर आपल्याला 7.5 इंचाची घडी, खाली कमरेला आपण 6.5 इंचावर एक फिटिंग मारलेली आहे. आणि हाताला आपण 4.5 इंचावर फिटिंग केलेली आहे. बघा, माझी जी फिटिंगची शिलाई आहे ती एकदम कशी सरळ आलेली आहे, म्हणजे आपली कटिंग एकदम बरोबर आलेली आहे. जर तुमचा मुंडा परफेक्ट असेल तर तुमची शिलाई ही नेहमी सरळच येते.
जर तुम्ही मुंड्यामध्ये चुकला तर तुमची शिलाई वाकडी नाही येते, नाही तर क्रॉसमध्ये होते. दोन्ही साईडने फिटिंगचं आखून घेऊ. आपण जी लूपपट्टी केलेली आहे ती त्याची मार्जिन सोडून द्यायची. चेस आपण 7.5 इंचावर फिटिंग केली, 4.5 इंच. दोन्ही साईडने बघत जावा मार्जिन सेम उरली की नाही. फिटिंगची शिलाई मारून घेऊ. काखेतली जे जॉईंट असतात ते नेहमी एकावर एक ठेवूनच जॉईंट मारावा, ते वर खाली झाले नाही पाहिजे. आणि शिलाई मारताना कधी वरतून खालच्या साईडनेच आपल्याला फिटिंगची शिलाई मारायची. खालच्या साईडने जर वरच्या साईडला आले तरी ती शिलाई एकावर एक येणार नाही. आपली फिटिंग करून झालेली आहे. आता आपण नाडी लावून त्याला गोंडे बनवून घेऊ. लटकनसाठी मी 4.5 बाय 4.5 इंचाचा चौकोन तुकडा कट केला आहे. लटकन थोडे मी मोठेच ठेवलेत. माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा कटिंग आणि स्टिचिंग करून बघा, ब्लाऊज घालून बघा. तुम्हाला ही पद्धत खूप आवडेल. आणि तुम्हाला लक्षात आलंच असेल की आपली कटिंग एवढी परफेक्ट होती की आपल्याला स्टिचिंग करताना कुठेच एक्स्ट्रा कपडा कट करावा लागला नाही. फक्त आपण शिवत गेलो आहे फटाफट. हा ब्लाऊज शिवायला अर्धा तास खूप झाला, कारण का एक्स्ट्रा आपल्याला कुठेच मेहनत करावी लागली नाही. आता मी वरतून शोल्डरपासून 2.5 इंचावर मार्किंग केलेली आहे नॉट लावण्यासाठी. अशा पद्धतीने आपला नॉट पण लावून झालेला आहे आणि ब्लाऊज हा आपला पूर्ण रेडी झालेला आहे. प्रिन्सेस कट ब्लाऊज असल्यामुळे आपण याला टच बटनाची पट्टी गरजेची आहे, ती लावून घेऊया. अशा प्रकारे आपला हा पूर्ण ब्लाऊज शिवून झालेला आहे. पार्ट 1 मध्ये मी तुम्हाला कटिंग कशी करायची ते दाखवलेले आहे आणि पार्ट 2 मध्ये मी तुम्हाला स्टिचिंग दाखवलेली आहे. तुम्ही जर पार्ट 1 नसेल बघितलं तर पार्ट 1 नक्की बघा. त्याच्यामध्ये मी एकदम बारीक पद्धतीने कटिंग कशी करायची आणि परफेक्ट कटिंग कशी करायची ते सांगितलेलं आहे. अशा प्रकारे माझा आता ब्लाऊज शिवून झालेला आहे. आता आपण त्याला टच बटनाच्या पट्ट्या पण लावून घेऊ. अशाच प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या मापाच्या तुम्ही कटिंग करू शकतात, पण प्रत्येक मापाच्या टायमाला आपल्याला थोडेसे बदल करून घ्यावे लागतात. प्रत्येक वेळी तेवढेच शोल्डर आणि तेवढेच मुंडा ठेवून नाही जमत. प्रत्येकाच्या शरीराचं मुंडा शोल्डर हे वेगवेगळे असते. जरी चेस्ट सेम असली, जरी दुसऱ्या कस्टमरचं 30च मापाचे असले तरी पण त्याचा मुंडा आणि शोल्डर हे वेगवेगळे असू शकतात. प्रत्येक कस्टमरचे बॉडी मेजरमेंट घेऊन तुम्ही ब्लाऊज शिवत जावा. त्याच्यामुळे ते ब्लाऊज आपल्याला परत हातात घेऊन फिटिंग मारायची गरज पडणार नाही. वारंवार आपल्याकडे परत काम येणार नाही. एकदा ब्लाऊज शिवलं, फिटिंग केली का ते ब्लाऊज परत काही तक्रारीसाठी येत नाही. बघा, सगळ्या डिझाईनचे हे तोंड हे वरच्या साईडला केलेले आहेत, त्याच्यामुळे हा ब्लाऊज दिसायला अजून जास्त चांगला दिसतोय. कटिंग करताना नेहमी ह्या गोष्टी लक्षात ठेवत जावा की डिझाईन हे नेहमी वरच्या साईडलाच आली पाहिजे. अशा प्रकारे आता आपला हा पूर्ण ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, कमेंट्स करा. थँक्यू संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल.